एक LCBचं एक चांगलं डिटेक्शन आहे, त्याच्याबद्दल मला ब्रीफ करायला आज बोलवलेलं आहे. पहिले जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर CCTVने CR नंबर 195/22 चोरीचा एक गुन्हा दाखल होते आणि त्या गुन्ह्याचा तपास आणि इतर गुन्ह्याचा तपास करत असताना आपलं एका माणसाला संशयास्पद माणसाला अटक करण्यात आलेलं आहे आणि ते संशयास्पद माणसाकडनं विचारपूस केले. त्यांनी स्वतःहून चोरी करते, आणखी 2 माणसं पण त्यांच्यासोबत चोरी करत आहेत अशा त्यांनी इन्फॉर्मेशन दिलं. या 3 लोकांचं नाव होते मुस्तकीन अजीज पटेल, वय 28 वर्ष, राहणारे पालदी, धरणगाव तालुक्याचा. दुसऱ्यांचं नाव होतं अमीन कालू मनियर, वय 39 वर्ष, राहणारा पालदी. आणि तिसरा माणसाचा आहे जबीर सलामत शेख, तर आपण राहणाऱ्या जळगाव पालदी. ही तिन्ही लोकांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना चोरीचं गुन्हा दाखल चोरी केलेला अशा त्यांनी निष्पन्न केलं आणि त्याच्यामधून त्यांच्याकडनं एकूण 15 मोटरसायकल आणि 6 ऑटो रिक्षा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेलं आहे. आणि त्या लोकांचं ही जे सर्व चोरी जळगाव जिल्ह्यामध्ये मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, खारघर, नवी मुंबई, जुहू मुंबई इथल्या सर्व ठिकाणांवरून त्यांनी चोरी केलेली आहे. ही जे मोटरसायकल आहे सर्व जे कॉस्टली मोटरसायकल्स त्यांनी चोरी करण्यात आलेलं आहे. आमच्याकडचं एक CR निष्पन्न झालं. उरलेलं कुठून चोरी झालेलं आहे ह्याच्या बाबतीत म्हणजे संबंधितांना आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्यांच्याकडनं पण म्हणजे कुठं CR एक्झॅक्टली ते दाखल झालं या विषयावर तपास करत आहेत. जिथे कुठं त्यांचं क्राईम झालं आहे त्याला ही मुद्देमाल संबंधित मोटरसायकल असो किंवा ऑटो रिक्षा असो त्यांना देण्यात येईल. या ऑटो रिक्षा खास करून म्हणजे आता शहरी भागातून म्हणजे चोरी होत आहेत. आपला ग्रामीण भागातून कमी होते. म्हणजे शहरी भाग कदाचित आम्हाला अंदाज असा आहे की मुंबई किंवा खारघर या ठिकाणीवरून त्यांनी चोरी केला असावा असा आमचा अंदाज आहे. दुसरा एक ASTUचं कारवाई आहे. 2020मध्ये एका मिसिंग दाखल झाला होता. तात्काळ तेव्हा 8 वर्षाचा मुलगा होता, बट आईसोबतच मुलं पण मिसिंग तसे दाखल झाले होते. आता 4 वर्षानंतर त्यांना शोध घेतला आपलं ASTUचं. त्यांच्याकडे असलेलं गोपनीय माहिती सर्व करून ते 8 वर्ष मुलं आणि त्यांची आई आता वैजापूरमध्ये त्यांना पकडण्यात नाही म्हणता येत, त्यांना शोध घेण्यात आला आहे आणि आपलं मिसिंग जे काही होतं आपल्याकडचं ते सोल्युशन काढलेलं आहे. भुसावळ नेक्स्ट मॅटर आहे. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेन आता जळगाववरून भुसावळ जात असताना राईट साईडमध्ये नवोदय विद्यालय असतं. नवोदय विद्यालयाचा एक्झॅक्ट पाठीमागचा भागामध्ये एक ओपन शेतामध्ये मागच्या महिना 18 तारीख म्हणजे जुलै 18 तारीख एका अनोळखी बॉडी भेटलं होते. अनोळखी बॉडीमध्ये काय कपडे होते म्हणजे बट शर्ट वगैरे काढून होतं आणि त्याचे एक्झॅक्टली कारण काय ही समजलं म्हणजे डिकम्पोज्ड बॉडी होतं. 1 आठवडा होऊन गेलं होतं. म्हणजे तशा डिकम्पोज्ड बॉडी भेटल्यानंतर आम्ही एक्झॅक्टली कसं झालं, त्यांनी सुसाईड केलं किंवा त्यांच्यावरती कोणी गला दाबून केलं या विषयावर आम्ही तपास केला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गला दाबलेलं आहे त्याच्यामुळे माहीत झालं म्हणून त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिलं होतं. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केला. म्हणजे एकदमच ब्लाइंड केस होता. ते माणसं कोण होतं आपल्याला माहिती नाही, काहीच माहिती नव्हतं. मग त्यांना त्याच्यावरती खूप मेहनत घेतल्यानंतर LCBचा आणि जळगावमधलं भुसावळ टीमचं पूर्ण सर्व लोकांनी टीम म्हणून मेहनत घेतलं. ते नेमकं ते माणसं कोण होतं त्याचं नाव माहिती पडलं. अनिल कैलाश आव्हाड म्हणून ते मुलाचं नाव काय
त्या अवॉर्ड म्हणून त्यांच्या मुलांचं नाव होतं. तशा त्या मैतांचं नाव होतं. मैतांचं नाव आपल्याला सांगूया, म्हणजे आपण सांगतो थोड्या वेळात. त्यांचं ओळख पटल्यानंतर ते त्या एरियामध्ये कधी आलं ही सर्व गोष्टी आपल्याला तपास करण्यात आला. ते 18 तारीख माहीत झालं होतं. त्यांच्या 3 दिवसापूर्वी तिथं नशा करण्याच्या उद्देशानं तो आणि त्यांचं ओळखीचं एका मुलं गेलं आणि तिथं काहीतरी म्हणजे आम्हाला कारण एक्झॅक्टली माहिती नाही आहे कशामुळे त्यांनी मर्डर केलं. आणि काल रात्री आम्ही त्या मुलांना म्हणजे जे कोणी आरोपी होता त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. त्या आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांचं नाव वगैरे आम्हाला देता येत नाही. काय माहिती? हां, एकच.